नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत विजया सुभाष देशमुख आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी पुढारी चॅनलचे मनपूर्वक स्वागत करते, कारण त्यांनी स्त्रियांना जो सन्मान दिला व इथपर्यंत आणलं हे अतिशय मोठं समाजकार्य त्यांच्या हातून होत आहे आणि यामुळे आम्हा सर्व स्त्रीवर्गाला प्रोत्साहन मिळतं आणि पुढे अधिकाधिक काम करण्याची संधी मिळते. अगदी. आणि मॅडमचा मी थोडक्यात परिचय करून देते आणि नंतर आपण त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारणार आहोत. विजया सुभाष देशमुख या नाशिकमधील सुप्रसिद्ध नवजीवन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या संस्थापक चेअरमन आहेत आणि त्या मूळ अमरावतीच्या असून विदर्भ कन्या आहेत. त्या स्वतः MA गोल्ड मेडलिस्ट अशा उच्च विद्या विभूषित आहेत. विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात सुद्धा आलेला आहे. त्या प्राध्यापक सुभाष देशमुख यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि त्यांचे पती सुभाष देशमुख हे काही वर्ष प्राध्यापक होते आणि त्यानंतर साखर कारखान्याच्या प्रसिद्ध पब्लिक स्कूलमध्ये प्राचार्य पदावर होते. पण 3-4 वर्षांनंतर मॅडम देशमुख यांनीच नवजीवन पब्लिक स्कूलच्या नावाने नाशिकमध्ये वसतिगृह रेसिडेन्शियल स्कूल सुरू केलं. सुरुवातीला 8च मुलं होती आणि स्कूल गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये भाड्याची जागा घेऊन सुरू करण्यात आलं. हेड, हार्ट आणि हँड, मन, मस्तक आणि मनगट यांचा पूर्ण विकास करून बालकांना उत्कृष्ट शिक्षण देणारी ही शाळा खूप लवकरच राज्यातूनच नव्हे इतरही राज्यांमधून मुलं नवजीवनला येऊ लागली आणि नंतर शासनाने विंचूर गवळी येथे नवजीवनला जागा दिली. त्यांच्या संकल्पनेने सुंदर कॅम्पस बांधला आणि तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 12 वर्ष हे काम यशस्वीपणे पूर्ण करून त्यांनी KG to PG हे ध्येय ठेवून MBA, लॉ कॉलेजेस, फार्मसी असे अनेक स्कूल्स काढले. ग्रामीण भागाकडे बांधण्यासाठी त्यांनी नवजीवन फाउंडेशनद्वारे सिन्नर तालुक्यामध्ये दुष्काळी भागाचं रूप पालटवून टाकलं. आज 12 गावं सुस्थितीत असून संपन्न अवस्थेमध्ये आहेत. विजया देशमुख यांना बडे मॅडम या नावाने सुद्धा ओळखतात. अर्थातच का ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या अत्यंत तळमळीच्या नेतृत्वामुळे संस्था आज बरीच प्रगतीपथावर गेली आहे. बहुतेक थोर व्यक्ती, मुख्यमंत्री असू देत किंवा केंद्रीय मंत्री, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, बाळासाहेब देवरस, तळवलकर, शरद पवार आदी श्रेष्ठी यांनी समक्ष भेट देऊन नवजीवनचं मनापासून कौतुक सुद्धा केलेलं आहे. सर्व देशभर आणि परदेशात सुद्धा त्यांची खूप मुलं कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेहमी संपर्कात सुद्धा असतात, अजूनही आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी जरा मनमोकळी चर्चा करणार आहोत. मॅडम, आपला पहिला प्रश्न हाच असेल की आपण किती वर्षांपासून या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि त्याचा आपल्या जीवनावर नेमका प्रभाव कसा पडला? साधारण 35 ते 40 वर्षापासून आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करीत आहोत. कारण आम्ही दोघंही प्राध्यापक असल्यामुळे मुळात शिक्षक पूर्णपणे भिनलेला होता आणि आम्हाला जाणवलं की समाजात शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष होतं आहे, म्हणून आपणच या क्षेत्रात उडी घ्यावी आणि अधिक कार्य करून दाखवावं. अगदी. मात्र आपण पाहतोय आता शिक्षण संस्था स्थापन करताना साहजिकरित्या तर नसेल झाली तर आपल्याला ही संस्था स्थापन करताना नेमक्या कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं, कशाचा सामना करावा लागला? खरं म्हणजे अडचणींचा डोंगरच उभा राहिला की एक साध्या शिक्षकाजवळ कितीसं फंड्स असणार, तर नॅचरली फंड्स अवेलेबल नव्हते. नाशकात जागा उपलब्ध नव्हती. लोक आम्हाला थोडं वेड्यात काढत होते की एवढ्या मोठ्या नाशकात तुम्ही जागा शोधता आहात, हे काही खरं नाही. पण माझे मिस्टर खूप जिद्दीचे असल्यामुळे त्यांनी खूप धडपड करून, खरं म्हणजे हा एक चमत्कारच आहे की त्यांचा सारखं धडपड की सोलापूर नंतर रुणमोचन या ठिकाणी जाऊन त्यांनी गाडगेबाबा धर्मशाळेत जागा मिळवली आणि त्या ठिकाणी एक मला साक्षात्कार पण झाला की गाडगेबाबांनी एक साक्षात्कार दिला की तुझ्या हातून शिक्षणाचं कार्य होईल. आणि ते सगळं पाहिल्यावर आम्हाला धीर आला आणि गाडगेबाबा धर्मशाळेत आम्ही 8 मुलांपासून सुरू करून शाळा सुरू केली. आज आमच्याकडे 5000 विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेत शिक्षण घेत आहेत. अच्छा. नाही, बरोबर आहे. हा प्रवास काही सोपा नव्हता. बरीच आव्हानं पेललेली आहेत मॅडमने आणि ते एक टप्पा पूर्ण करत आज त्या इतकं त्यांनी उंचीचं शिखर गाठलेलं आहे. मॅडम, आपल्या संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे स्काय इज द लिमिट, तो ठेवण्यामागचा नेमका उद्देश काय त्याचा अर्थ काढू शकतो आपण? खरं म्हणजे स्काय इज द लिमिट हे आमचं पूर्वीचं एम्ब्लेम होतं, पण आज जर पाहिलं
तर जग स्काय म्हणजे बियॉन्ड द स्काय असं झालेलं आहे. तर स्काय इज लिमिट आज पुरेसं होणार नाही. तर मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेऊन चंद्रावर मंगळावर जे आज आपण जातो आहे ती तेवढी स्वप्न बघावी हा आमचा हेतू होता. समाज परिवर्तनाचं साधन शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन म्हणून आपली नेमकी भूमिका काय आहे? खरं म्हणजे शिक्षण हे जीवनात अतिशय महत्त्वाचं आहे आणि आम्ही 5 ते 15 हा वयोगट आम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि यात जर विद्यार्थी सर्वार्थाने तयार झाले तर तेच पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकतील असं आम्हाला वाटलं आणि त्यासाठी आम्ही रेसिडेन्शियल स्कूल स्थापन केलं. कारण हा जो वयोगट आहे या गटात संसार करणं सोपं जातं आणि एका फॅमिलीसारखं आम्ही त्यांना ठेवलं आणि आमच्या ताब्यात मुलं असल्यामुळे आम्हाला सगळं त्यांच्यासाठी मनःपूर्वक करता आलं आणि त्याआधी आम्ही केलेल्या कामाचा लोकांचा आमच्यावर खूप विश्वास होता आणि त्या विश्वासामुळे लोकांनी आपली मुलं आमच्या ताब्यात दिली. पण त्यावेळी अशी गंमत व्हायची की मुलांची तर काळजी घ्यायचीच पण त्यांच्या आईवडिलांची सुद्धा समजूत काढावी लागायची. कारण काय आपलं मूल 5 वर्षाचं मूल जेव्हा ते आमच्या ताब्यात द्यायचे तेव्हा आई इतकी गहिवरून यायची की त्यांची समजूत काढता काढता कठीण व्हायचं. म्हणजे त्या भावना आम्ही समजून घेत होतो पण थोडंसं कडकपणा आम्हाला आणावा लागायचा. मग त्या ठिकाणी शिस्त आली की बा तुम्ही महिनाभर भेटू नका. हे लोकांना आवडायचं नाही. पण काही दिवसांनी मग मुलांना सवय झाली आणि आमच्यावर विश्वास ठेवल्यावर मग लोक थोडे निर्धास्त झाले आणि अशा रीतीने आमचा पब्लिक स्कूलचा प्रवास सुरू झाला. मॅडम, शैक्षणिक क्रांती या शैक्षणिक क्रांतीमुळे विविध क्षेत्रामध्ये आपल्याला कोणकोणते फायदे मिळाले? शिक्षणाबरोबरच येणारं इंजिनिअरिंग नंतर MBA लॉ या फॅकल्टीज पण आम्ही सुरू केल्या आणि वेगवेगळ्या वाटांची सवलत मुलांना करून दिली. विशेष म्हणजे MBA म्हणून मग इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाल्या. तिथे मुलांना जॉब वगैरे मिळण्याच्या सुविधा झाल्या. नंतर यात आर्किटेक्टमध्ये सुद्धा आमची मुलं पुढे आली. डॉक्टर्स तर साधारण 40 ते 50 डॉक्टर आमचे आज नाशकात कार्यरत आहेत. त्यातले त्र्यंबक पटेल ह्या मुलांनी तर नंदुरबार भागात एक मोठं हॉस्पिटल काढून त्याला गुरुदक्षिणा म्हणून नवजीवन हेच नाव दिलेलं आहे. नंतर कैलास राठी आणखी तासकर असे अनेक विद्यार्थी आज नाशकात चांगलं काम करत आहेत. लॉ क्षेत्रात विकास कांबळे नावाचा मुलगा अतिशय यशस्वीपणे तिथली लॉची धुरा सांभाळतो आहे. नंतर शहादा भागातील महेंद्र पटेल हा मुलगा मेट्रो ट्रेन फ्रान्स कंपनीच्या यातला चीफ आहे. खरं म्हणजे त्याला फ्रान्समध्ये बोलवत होते पण त्याने सांगितलं की नाही मी भारतात राहूनच मेट्रो ट्रेनचं काम करणार. तर हा सगळं पाहिल्यावर आमचं काम योग्य यांनी चाललेलं आहे असं आम्हाला वाटलं. अच्छा मॅडम, तुम्हाला जर आठवत असेल थोडंसं भूतकाळामध्ये घेऊन जाते. काही काळापूर्वी किंवा काही वेळापूर्वी न्यूजपेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये 360 मुलांचे आईवडील ही न्यूजपेपरमध्ये एक हेडलाईन आली होती. तर आमच्या प्रेक्षकांना ती सुद्धा सांगा की काय नेमकं झालेलं होतं आणि कशामुळे ही हेडलाईन न्यूजपेपरमध्ये आलेली होती. ही तर खरंच गंमत आहे की रेसिडेन्शियल स्कूल होतं तेव्हा आमच्याकडे सुरुवातीला 8 मुलं होती आणि त्या 8 मुलांना घेऊन आम्ही गणपती बघायला जायचो आणि नॅचरली त्या मुलांना एक युनिफॉर्म असायचा. तर या 8 मुलांबरोबर गेल्यावर त्या बाजूच्या लेडीज वगैरे कुजबुजायच्या की या बाईंना 8 मुलं आहेत आणि ते कसं एकसारखा ड्रेस वगैरे घालून येतात. पण मी तिथंच थांबले नाही तर ही सगळ्या संख्या वाढत 340 मुलांची आईवडील बनण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि ही ती हेडलाईन आहे. मग हे करीत असताना एक कुटुंबाचं स्वरूप त्याला आलं. माझे आई बहीण भाऊ ते सगळं मला जॉईन झाले. त्यांचं सहकार्य मिळालं. आमचे सुरुवातीपासून नवजीवनला असलेले सहकारी त्यांचासुद्धा यात खूप मोठा वाटा आहे आणि हे करताना आम्हाला असं एक ग्रुप मिळालं. पण त्याची एक दिवसभराची एक चाकोरी ठरलेली होती. त्यात प्रेयरला अतिशय महत्त्व होतं आणि प्रेयरचा विषय टायमिंगसुद्धा आम्ही ऑड ठेवलं होतं की 7:20ची प्रेयर ही असायची.
आणि ती प्रेयर शिक्षक नसतानासुद्धा मुलं स्वतःहून करायचे. तर ही एक जमेची बाजू आहे. बाकी रुटीन तर सुरूच असायचं. पण त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की बडे सर त्यांना सगळ्या मोठमोठ्या गोष्टी सांगायचे. आम्ही त्याला असेंब्ली म्हणायचं. पण त्या असेंब्लीतून मुलांना सॉक्रेटिस, प्लेटो असं थोर लोकांची ओळख करून द्यायचं. मग आम्हाला वाटायचं, आम्ही म्हणायचं की अरे तुम्हाला हे कळणार नाही सॉक्रेटिस वगैरे नावं. तर मुलं म्हणायचे नाही, तुम्ही नाही कळलं तरी चालेल, पण तुम्ही आम्हाला हे सगळं सांगा. तर इतकी मुलं आमच्याशी समरस झाली होती. नॅचरली त्यात मेसमध्ये माझी ड्युटी असायची, कारण मेसमध्ये थोडंसं लेडीजचाच वाटा असतो आणि मला पण आवडायचं. मेनू मीच ठरवणार, तिथे मुलं कसं जेवतात, पानात काही टाकायचं नाही, पाणी किती प्यायचं, नंतर फळं खाल्ल्यावर पाणी प्यायचं नाही. तर बडे सरांनी सांगितलं की ही गोष्ट तुम्ही 100 वेळा लिहा. तर मुलांनी खरोखरच ती गोष्ट 100 वेळा लिहिली. आज ती मुलं त्यांच्या मुलांना ती डायरी दाखवतात आणि त्यांचा विश्वासच बसत नाही की खरंच तुमचे सर असे होते का की 100 वेळा हे लिहायला सांगायचे. तर ही पण एक गंमत आम्ही त्या ठिकाणी अनुभवली. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री 11 वाजता बडे सरांनी सर्व मुलांना पायी नाशिक ते सिन्नर हा प्रवास घडवला. त्यामुळे काय झालं की मुलांच्या मनात जी भीती होती की रात्री आपण कसं जाणार, कुठे जाणार, एकदम अनाऊन्स केलं 11 वाजता की तुम्ही तयार होऊन बंगल्याजवळ या. तर ऑर्डर मुलांनी फॉलो केली आणि बडे सर स्वतः त्यांना घेऊन पायी प्रवास त्यांच्याकडनं घडवून आणला. याच्यामुळे मुलांच्या मनातली भीती गेली आणि बोल्डनेस त्यांच्यात आला. तर असं आम्ही वेगवेगळ्या घटकांना असं प्राधान्य दिलं आणि एक व्यक्तिमत्व, एक मुलगा सर्वांगाने स्ट्रॉंग बनेल असे प्रयत्न केले. नंतर आम्ही काय करायचं की हे ऑफिसर्सच्या भेटी आम्ही घडवून आणल्या की IG असो, कलेक्टर असो, मोठमोठे ऑफिसर नाशकातले, त्यांच्या भेटी घडवल्यामुळे या मुलांच्या मनातली भीती गेली की आपण कुणालाही मोठ्या व्यक्तींना भेटू शकतो आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू शकतो हे त्यांना वाटलं. हे करीत असताना तात्यासाहेब आमच्याकडे यायचे, इनामदारांबरोबर ते यायचे. म्हणजे एक IG त्या ठिकाणी त्यांच्यासमोर एक व्यक्तिमत्व असायचं. तात्यासाहेबांना जेव्हा ज्ञानपीठ मिळालं तर ते तात्यासाहेब म्हणाले की एवढ्या मुलांना तू कसं आणणार. मग ते म्हणाले नाही मीच घेऊन येतो. मग ते तिथे ज्ञानपीठ आमच्या कॅम्पसमध्ये दाखवायला आणलं. हे आम्हाला अतिशय भाग्याची गोष्ट होती. नंतर तात्यासाहेब मुलांबरोबर क्रिकेट खेळायला यायचे. हे सुद्धा आम्ही अनुभवलं. आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे पु ल देशपांडे आणि सुनीताताई तिथे भेटायला आल्या कॅम्पस बघायला. तर आमच्या कॅम्पसमध्ये 2 प्रेयर हॉलच्या समोर 2 झोपड्या होत्या गवताच्या. ते पाहिल्याबरोबर भाई ओरडले, सुनीता हे बघ, हे खरं याला आश्रमाचं स्वरूप आहे. तर हे सुद्धा असे आनंदाचे क्षण नवजीवनमध्ये होते. हे आम्ही कुठून अनुभवलं होतं की कारण स्कूल काढल्याबरोबर आम्ही डून आणि शांतिनिकेतनला भेटी दिल्या की आपलं स्टँडर्ड अधिक वाढावं म्हणून. आणि आम्ही भाग्यवान आहोत की ज्या ठिकाणी पुलं राहिले होते त्याच रेस्ट हाऊसला आम्हाला त्यांनी जागा दिली. पण त्या ठिकाणी त्यांना आश्चर्य वाटायचं की तिथले लोक मला विचारायचे की आप ठाकूर आहे क्या. तर मी म्हटलं नाही. तर म्हणजे त्यांचा समज होता की ठाकूर लोकच शिक्षणाचं काम करू शकतात. मग आम्ही सांगितलं की आम्ही साधी माणसं आहोत, आम्ही देशमुख आहोत आणि आम्हालाही शिक्षणाचं काम आवडतं. तर त्यामुळे आम्ही पुन्हा पण त्या यात रमून गेलो. तर अशा रीतीने आमच्या नवजीवनचा पब्लिक रेसिडेन्शियलच्या मुलांचा प्रवास सुरू झाला. मॅडम एक थोडासा वेगळ्या गोष्टीकडे येते. असं नाही आहे तुम्ही खूप वर्षांपासून हा प्रवास करताय, तुम्ही खूप सारी आव्हानं पेललेली आहेत. मात्र आपण जेव्हा घरात असतो तेव्हा कौटुंबिक जबाबदाऱ्यासुद्धा असतात. तर कौटुंबिक जबाबदाऱ्या, समाजकार्य, समाज कल्याण आणि शैक्षणिक जबाबदाऱ्या या सगळ्याची जोडणी नेमकी आपण कशी केली. सामाजिक जडणघडण करताना तेव्हा जाणवलं की शिक्षण एकाच मार्गाने काम करणं तेवढं योग्य नाही, आपण आजूबाजूला पण पाहावं लागेल. म्हणून मग आम्ही जेव्हा ग्रामीण भागात गेलो, कारण माझ्या मिस्टरांना ग्रामीण भागाबद्दल फार आस्था आहे की ते थोडं दुर्लक्षित राहतात आणि त्यांनाच आपल्या मदतीची गरज आहे असं त्यांना वाटलं. म्हणून मग जिथे पाण्याची कमतरता होती अशा ठिकाणी आम्ही शिरपूर पॅटर्न हे या ठिकाणी शेतकरी लोकांना घेऊन गेलो
आणि त्यांना तिथे पाण्याचं महत्त्व आणि पाण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त चांगलं नियोजन कसं करू शकाल याची माहिती दिली. त्याच वेळी आम्ही NGOसारखं चाइल्डलाईन हे एक युनिट सुरू केलं. चाइल्डलाईनमध्ये आम्ही हे जे भटके बालक असतात त्यांना योग्य मार्गावर आणून त्यांना शिक्षण देऊन त्यांना योग्य जागा देऊन त्यांचं आम्ही बाकीचं भरकटणं थांबवलं. त्याचसाठी आम्ही दुसरं की लेडीजकडे सुद्धा आम्ही लक्ष दिलं की निराळ्या भागात एक वर्ल्ड पीस फाउंडेशन सुरू केलं. तेथील तरुणांना रोजगार मिळावा, स्त्रियांनासुद्धा रोजगार मिळावा यासाठी आम्ही जरा अधिक भर दिला. म्हणजे त्यांचे काही कॅम्प घेतले, त्यांना आरोग्याच्या सवयी लावण्यासाठी प्रयत्न केला, त्यांना काही रोजगार मिळेल यासाठी काही आम्ही प्रयत्न केले आणि अशा रीतीने या भागातसुद्धा आम्ही हे केलं आहे. नंतर पोलीस डिपार्टमेंट हे नेहमी तणावाखाली असतं, तर त्यांच्या मनःशांतीसाठी धुळ्यासारख्या ठिकाणी आम्ही एक योगाचे कॅम्प घेतले. जव्हार भागात सुद्धा आम्ही शिक्षकांना ट्रेनिंग देऊन त्या भागात शिक्षणाचा प्रचार केला. आत्ता आमचं नुकतंच कुपोषित बालकांचा प्रोजेक्ट कॉर्पोरेशनच्या मदतीने सुरू आहे. तो आता नुकताच अंमलात आलेला आहे. त्यातसुद्धा कॉर्पोरेशनची आम्हाला खूप मदत आहे. नाही, बरोबर आहे. ऐकावं तेवढं कमीच आहे. फक्त शिक्षणाच्या बाबतीतच नाही आहे तर जे बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा मॅडमनी खूप चांगली मदत केलेली आहे. किंवा अन्य कोणत्या अडचणी असतील, सामान्य माणसांच्या ज्या अडचणी असतात त्यासुद्धा सोडवण्यामध्ये त्यांचं बरंच योगदान आहे. मॅडम, मगाशी सुद्धा आपण अनुभव ऐकत होतो. जितकेही आता प्रवास तर बराच मोठा आहे आणि जितकेही अनुभव ऐकू तितके कमीच पडणार आहेत. मात्र अलीकडच्या काळात किंवा या अगोदरच्या काळामध्ये तुमच्या कार्यामधील सगळ्यात आनंदाची बाब कोणती होती? सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे की आम्ही केलेल्या कष्टाला यश मिळालं आणि माझी मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. की आज गुगलमध्ये आमच्या संस्थेची मुलं आहेत. डॉक्टर मी सांगितलंच आहे. तर हे सगळं पाहिलं की आपण एकेका क्षेत्रात यशस्वी झालो असं वाटतं आहे. माझे सहकारी आज मनपूर्वक माझ्यासोबत आहे, हा सुद्धा एक अतिशय आनंदाचा भाग आहे. नुकतंच माझी मुलगी शिरीन ही परदेशात जाऊन तिथून काही वेगळ्या कल्पना घेऊन आली आणि आता ती आमच्याबरोबर नवीन कल्पना आपल्या शिक्षणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सुद्धा आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं मी म्हणेन. अगदी अगदी. नाही, बरोबर. हे सगळे तुम्हीच केलेले कष्ट आहेत जे तुम्ही आता स्वतः अनुभवताय, पाहताय. पण मगाशी जसं आपण बोलत होतो की फक्त शिक्षणच नाही तर समाज कल्याणामध्ये सुद्धा तुम्ही अग्रेसर आहात. तर माझा प्रश्न हाच आहे की शिक्षण क्षेत्राबरोबरच आपल्याला सामाजिक कार्याची जोडणी का करावीशी वाटली? त्याच्या मागचा हेतू काय होता, उद्देश काय होता? कारण एकाच ठिकाणी काम करून तेवढी मजा वाटली नाही की त्या संलग्न असेच हे विषय होते की आपण जेव्हा ग्रामीण भाग निवडला तेव्हा आजूबाजूचे लोकसुद्धा जर शिक्षित झाले, साक्षर झाले तरच ते जास्त डेव्हलप होईल आणि समाज आणि देशाची अशी प्रगती होऊ शकेल असं आम्हाला वाटलं. विंचुरगवळी गावातसुद्धा आम्ही सुरुवातीला खूप असे प्रयत्न केले की तिथे रोड येणं, बसेस आणून देणं, नंतर त्या लोकांनासुद्धा साक्षर करणं, तिथल्या लोकांना आम्ही शिक्षणातसुद्धा सवलत देतो आणि त्या लोकांचंसुद्धा आम्हाला पुरेसं सहकार्य असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. अच्छा. नाही, बरोबर. शिक्षण अगदीच महत्त्वाचं आहे. उद्याचा बालक घडवावा यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करताय. अगदी शेवटाकडे येते. शेवटची 2 मिनिटं आहेत माझ्याकडे. आजचा बालक आणि पालक यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा मोलाचा सल्ला मॅडम? पालकांच्या दृष्टीने आपण असं म्हणूया की लहान मुलं हे सतत आईवडिलांचं अनुकरण करीत असतात आणि म्हणून घरात वागताना त्यांनी थोडंसं संयमाने जर वागलं तर मुलं त्याचा गैरवापर करणार नाहीत. नंतर दुसरं म्हणजे आजचं स्वप्न म्हणजे फक्त 99-98% मार्क्स असावे आणि आपल्या मुलांनी याच दिशेने जावं हा जो पालकांचा आग्रह असतो तो थोडा कमी झाला पाहिजे. यावेळीसुद्धा त्या मुलाची आवड लक्षात घेऊन आज प्रत्येक मुलासाठी विविध क्षेत्र उपलब्ध आहेत.
आज आम्ही बघतो की लॉमध्ये तर आम्हाला ॲडमिशन देता येत नाही, इतकं हे असतं की लॉ म्हणा, नंतर फार्मसी म्हणा, ही अशी विविध क्षेत्र उपलब्ध आहेत. म्हणून मग आपण एकच हट्ट धरायचा नाही, मुलाचं लायकिंग बघून त्यांना योग्य अशी दिशा पालकांनी दिली पाहिजे. तर पालकांनी आणखी की आपण एक समजूया की ही मुलांची कॅसेट ही एक कोरी कॅसेट असते. त्यात आपण जेवढं भरू तेवढं ते अंमलात आणतात. आणि म्हणून ते जर आपण जास्तीत जास्त उच्च दर्जाचं दिलं तर निश्चितच मुलं स्ट्रॉंग बनतील, यशस्वी होतील आणि आपल्याला सोपं जाईल. आता दुसरं बालकांसाठी जर म्हणाल तर बालकांना आता खरोखरच खूप मनपूर्वक मार्गदर्शनाची गरज आहे की त्यांना फक्त सिलॅबस संपवून असं चालणार नाही. मन मस्तक आणि हे जर स्ट्रॉंग झालं, मन मस्तक आणि मनगट जर स्ट्रॉंग झाले तर मुलं आपापल्या परीने स्ट्रॉंग बनतील मनातून. आणि त्याच दृष्टीने आमचा विषय होता पब्लिक स्कूलचा ध्येय की ह्या मुलांचं सर्वांगीण स्ट्रॉंग ते बनली पाहिजेत. मुलांमध्ये एक मोठ्यांसाठी आदर निर्माण झाला पाहिजे. मुलांनी मोठ्यांची लिसनिंग हे एक कमी पडतं असं मला वाटतं की मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. आपण जे पूर्वी म्हणत होतो की ही संध्याकाळी रामरक्षा, ह्या ज्या छोट्या गोष्टी होत्या की संगीत, आमचं कॅम्पस इतकं चांगलं आहे की संगीताच्या सहवासात मुलांची जडणघडण होती आणि सायंकाळी ती रामरक्षा वगैरे ऐकून हे मुलांवर याचा छान परिणाम व्हायचा. तर संगीताचा सुद्धा एक वाटा असतो मुलांच्या आयुष्यात की त्यांना हे सगळं उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि त्यांना ही जाणीव करून दिली पाहिजे की आपण खरं बोललं पाहिजे, आज्ञा ऐकल्या पाहिजेत आणि एक उच्च ध्येय ठेवलं पाहिजे, तरच आपण मोठं होऊ शकू. कोलनबर्ग या शास्त्रज्ञांचं एक मुलांसाठी जे संशोधन आहे त्यात त्यांनी हेच सांगितलं आहे की मुलं जर असं वागले तरच ते मोठे होऊ शकतील आणि आपल्याला देशाचा विकास साधता येईल. अगदी अगदी खूप मोलाचा सल्ला. आणि शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन हा आपला आजचा महत्त्वाचा विषय होता. त्याचविषयी विजया सुभाष देशमुख मॅडम आपल्यासोबत होत्या. त्यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा केलेल्या आहेत. त्यांच्याकडून बरंच मार्गदर्शन घेतलेलं आहे. या प्रवासामध्ये त्यांना काय अडचणींचा सामना करावा लागला, त्यांनी आता काय शिखर गाठलेलं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या स्वतः मॅडम आहेत आणि त्यांच्याशी आपण आज मनमोकळ्या गप्पा मारून बोललेलो आहोत. मॅडम, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं. तुमच्या कार्याला, तुमच्या कर्तृत्वाला पुढारी न्यूजचा सलाम, आमच्याकडून सलाम. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणखी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी खूप छान गप्पा मारल्यात, आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात, त्यासाठी तुमचे आभार. पुढारी चॅनलचं मी मनपूर्वक कौतुक करते कारण त्यांनी आम्हाला इथे बोलावून आमच्या कार्याची दखल घेतली आणि स्त्रियांना अधिकाधिक प्रोत्साहन होईल यासाठी प्रयत्न केलेत. यांचं कार्य असंच उत्तरोत्तर सर्व परिसरात सर्वार्थाने आणि खूप वेगाने असू देत अशी शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. अगदी मॅडम, तुमचे खूप खूप आभार. आणि पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.